नमस्कार, मी रेणुका मम्मीज फूड अँड किचनमध्ये मी तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आज आपण मस्त असे चमचमीत आणि झणझणीत पेन्सिल वांग्याची मस्त अशी अप्रतिम अशी भाजी बनवणार आहोत। तर हे सफेद गावरान वांगे मार्केटमध्ये झटपट असे आपल्याला लगेच मिळतात, पण हे वांगे घेताना छान असे मस्त सफेद आणि ताजे फ्रेश घ्यायचे आहेत। तर हे गावरान सफेद वांगे यांना पेन्सिल वांगे असेही म्हणतात। तर वांग्यांना अशा पद्धतीने चाकूने मध्ये कट लावून घेणार आहोत। तर मोठे वांगे असले तर त्यांना आपल्याला 4 फोडी करायच्या आहेत आणि छोटे आणि बारीक असले तर त्याला 2 फोडी केल्या तरीही चालतात। तर अशाच पद्धतीने आपण आता सर्व वांगे मस्त असे मध्ये कट लावून घेणार आहोत। तर वांगे हे कापून झाले की लगेच आपल्याला त्यांना पाण्यामध्ये टाकायचे आहेत, नाहीतर वांगे लगेच असे काळवटले जातात। म्हणून वांग्यांना आपण कापून लगेच पाण्यामध्ये टाकणार आहोत। तर अशा पद्धतीने आपण आता एक एक करून सर्व वांगे मस्त असे कट करून घेणार आहोत। तर अतिशय अप्रतिम आणि चवीलाही अप्रतिम लागणारे आणि आपल्याला पाण्याचा जास्तीचा वापरही न करता झटपट असे शिजणारे आपले हे पेन्सिल वांग्याची भाजी आज आपण बनवणार आहोत। तर अशा पद्धतीने सर्व वांगे मस्त असे कट करून घेतले आणि पाण्यामध्ये घालून घेतले। आता आपण एक टोमॅटो घेतलेला आहे आणि तोही आपण व्यवस्थित असा बारीक कट करून घ्यायचा आहे। तर तुम्ही टमाटा हा बारीक कट करण्याऐवजी याची प्युरी केली तरीही चालते, पण टोमॅटो हा लगेच छान असा शिजला जातो, म्हणून आपल्याला प्युरी वगैरे करण्याची गरज पडत नाही। तर अशा पद्धतीने मस्त असा बारीक कट करून घेतलेला टोमॅटो आणि त्याच पद्धतीने मी आता 2 कांदे तसेच बारीक कट करून घेणार आहे। तर तुम्ही कांद्याचेही जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही प्युरी करू शकतात, पण मी अशा पद्धतीने कांदे टोमॅटो व्यवस्थित असा बारीक कट करून घेतला। आता यात मी जाड भरडसर असे दाण्याचे कूट घेतले आणि त्यामध्ये घरगुती आपला काळा साठवणीतला मसाला 1 चमचा घेतला, गरम मसाला 1 चमचा, लाल मिरची पावडर 1 चमचा, हळद चवीनुसार, मीठ आणि वरून आपल्याला 1 ते 2 चमचा व्यवस्थित असे तेल घालून आपल्याला आता सर्व व्यवस्थित हा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे। तर यामध्ये तुम्ही दाण्याचे कूट कमी या जास्त करू शकता। तर अशा पद्धतीने मी मसाला हा तयार करून घेतला। आता आपण अलगद व्यवस्थित असा वांग्यांमध्ये मावेल तेवढा आपल्याला हा मसाला भरून घ्यायचा आहे। तर अतिशय अप्रतिम आणि चवीला मस्त अशी लागणारी ही पेन्सिल वांग्याची भाजी तुम्ही वरण भातासोबत, तोंडी लावण्यासाठी किंवा नुसती मस्त अशी गरमागरम चपाती सोबत किंवा ज्वारीच्या भाकरी सोबतही खाऊ शकतात। तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी ही वांग्याची भाजी। तर बघू शकतात वांगे भरल्यानंतरही किती अप्रतिम अशी छान मस्त दिसत आहेत। तर मी आता सर्व वांग्यांमध्ये मस्त असा मसाला भरून घेतलेला आहे। तर आपण आता एका कढईमध्ये तेल घालून घेतलेले आहे आणि त्याच तेलामध्ये 1 चमचा जिरे छान फुलले की त्यातच आपल्याला आता कांदा घालून घ्यायचा आहे। तर कांदा आपल्याला 1 ते 2 मिनिटभर मस्त असा मंद आचेवरती छान असा परतून घ्यायचा आहे। तर कांदा थोडा मस्त असा व्यवस्थित आपल्याला गुलाबी रंगाचा होईपर्यंत छान असा परतला गेला की त्यावर मी ठेचून घेतलेला लसूणही घालून घेतलेला आहे। तर लसूणही आपल्याला मस्त असा मिनिटभर कांद्यांमध्ये छान असा परतून घ्यायचा आहे। त्यातच आपल्याला आता टमाटा कट करून घेतलेला तोही घालून घ्यायचा आहे। तर टमाटा हा लवकर शिजण्यासाठी आपल्याला अतिशय त्यामध्ये थोडे कमी मीठ घालून घ्यायचे आहे। तर मीठ आपण मसाला तयार करत असतानाही घातलेले आहे, म्हणून आता आपल्याला फक्त टोमॅटो लवकर शिजण्यासाठी यात आपण अतिशय चिमूटभर असे मीठ घातले। आता आपण 2 मिनिटभर झाकण ठेवून कांदा आणि टमाटा व्यवस्थित असा छान मऊ होईपर्यंत मस्त असा परतून घेतलेला आहे। तर आता आपण 1 चमचा धनेपूड आणि 1 चमचा गरम मसाला यामध्ये घालून घेतलेला आहे आणि मस्त अशी थोडी कस्तुरी मेथी हातावर क्रश करूनही मस्त चव वाढवण्यासाठी घालून घेतली। आता आपण हे सर्व जिन्नस व्यवस्थित असे मस्त चमच्याने मिक्स करून घेणार आहोत। तर बघू शकता त्याची ग्रेव्ही मस्त अशी तयार होत आहे। तर आता आपण भरून घेतलेले वांगे या कढईमध्ये घालून घेणार आहोत आणि सर्व मसाल्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहोत। तर गॅस आपल्याला हाय फ्लेमवरती न ठेवता मस्त असा मंद ते मध्यम आचेवरती ठेवायचा आहे आणि सर्व वांगे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे।
तर अतिशय आपल्याला 2 ते 3 चमचे यामध्ये पाणी घालायचे आहे। पाणी नाही घातले तरीही चालते, पण फक्त कढईला चिटकू नये किंवा भाजी आपली करपू नये म्हणून मी मस्त असे 2 ते 3 चमचे पाणी घालून व्यवस्थित अशी झाकण ठेवून वाफाळून घेतलेली भाजी आपण एक वेळा झाकण काढून मस्त अशी मिक्स करून घेणार आहोत। तर बघू शकतात अतिशय अप्रतिम असे हे वांगे छान असे शिजायला आलेले आहेत। तर आपण आता पुन्हा 2 ते 3 मिनिटभर छान असे हे वांगे मंद आचेवरती आपल्याला वाफवून घ्यायचे आहे, म्हणजे छान असं ग्रेव्हीला तेलही सुटते आणि थोडेफार आपले वांगे कच्चे राहिलेले असेल तेही छान असे शिजून तयार होतात। तर बघू शकतात आपले वांगे झटपट असे शिजलेले आहेत आणि वांग्यांच्या ग्रेव्हीचाही रंग मस्त असा आलेला आहे। तर अशा पद्धतीने आपण आता चेक करून बघून घेऊया। तर बघू शकतात आपले वांगेही मस्त असे झटपट शिजलेले आहेत। तर चला तर मग आपण आता आपले पेन्सिल वांग्याची भाजी मस्त अशी सर्व करून घेऊया। तर अशा पद्धतीची पेन्सिल वांग्याची भाजी तुम्हीही नक्कीच बनवून बघा आणि मम्मीज फूड अँड किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि शेजारचे बेल आयकॉनचे बटनही दाबा। खात रहा, मस्त रहा। माझी व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद।